नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. स्वामीनाथन सरांनी अद्वैतला सांगितलेलं असतं की मी रात्री येणार आहे आणि मला डिझाईन्स हवे आहेत. त्यामुळे अद्वैतची चांगलीच धांदळ उडालेली असते. सोबतच अजून कुठलीही डिझायनर अद्वैतला भेटलेली नसते. त्यामुळे अद्वैत आता स्वतः डिझाईन काढायला बसतो. कला त्याला म्हणत असते की अद्वैत, मी करून देते ना, मी वाटलंच तर आपल्या रूम मध्ये डिझाईन्स काढेल, माझं नाव तू कुठे घेऊही नको, परंतु मला हे काम करू. आणि तुलाही माहितीये की मी आज ह्या डिझाईन्स काढणं किती गरजेचं, कारण मिस्टर स्वामीनाथन यांना माझ्याच हातून डिझाईन्स हव्यात. परंतु अद्वैत तिला म्हणत असतो की तुला काय वाटलं की तुझ्याशिवाय आमचा बिझनेसच चालणार नाही का? आणि तुला माहित नसेल की ह्या सेक्टरचा मी कित्येक वर्ष हेड आहे, त्यामुळे मला सुद्धा याचं नॉलेज आहे आणि आता मी स्वतः डिझाईन्स काढायला बसेल. अद्वैत आता स्वतः डिझाईन्स काढायला बसलेला असतो. कला ही तिच्या अंथरुणावर खाली बसलेली असते आणि ती म्हणत असते की हा अद्वैत चांदेकर किती आगाऊ आहे आणि ह्याच्यामध्ये किती हेकेखोरपणा आहे. नक्की अद्वैत काय करतोय हेच तिला कळत नसतं. अद्वैत म्हणतो की वाव, फंटॅस्टिक, याला म्हणतात डिझाईन. कला आता ते डिझाईन बघण्यासाठी पटकन बेडवर जाते. ती तिथे येऊन बसल्यावर अद्वैत तिला म्हणतो की काय नॉनसेन्सगिरी ही, आणि तू माझ्या डिझाईन्स अशा चोरून का बघते? कला म्हणते की काय रे बकबक लावलीये सारखी, कंटाळा आलाय मला तुझं हे सगळं बोलणं ऐकून. आणि काय रे, मी जर डिझाईन्स दिल्या नसत्या तर तुला हा प्रोजेक्ट भेटला असता का? नाही, एवढं क्रेडिट घेणारी नाहीये मी, परंतु तुम्हाला सारखी सारखी आठवण करून देतोय ना म्हणून बोलते. आणि काय रे, सारखं गुन्हेगार गुन्हेगार, चोर चोर एवढंच लावून धरलंय फक्त. असा काय गुन्हेगारपणा केला रे मी फक्त एवढंच केलंय की चोरून काम केलंय आणि याला गुन्हा नाही म्हणत. ओके, एखाद्या खरे गुन्हेगाराला सुद्धा एवढं ऐकत नसतील एवढं तू मला ऐकवतोय. आणि ना, माफीचं तर काही बोलूच नको हा, माफीचे जाहीरनामे झालेत आतापर्यंत, तरी सुद्धा आपलं तेच. अद्वैत मात्र शांतपणे कलाचं बोलणं ऐकून घेत असतो. इकडे संगीताने काजलला जेवायला वाढलेलं असतं. तेव्हा काजल विचारते की आई, बाबा कुठे? संगीता म्हणते की अगं ते त्यांच्या मित्राकडे गेलेत. तेव्हा काजल म्हणते की आता काय काम आहे मित्राकडं? संगीता म्हणते की अगं आता पैशांची जुळवाजुळव करावी लागेल ना, जाऊ दे ना, त्यांना यायला वेळ लागेल, तू जेवून घे. तेव्हा काजल म्हणते की नाही नाही, तू पण जेव ना माझ्यासोबत, तुझं ताट कुठे, आपण दोघेही सोबत जेवूयात. संगीता म्हणते की नाही ग, मला ना काही खाऊच वाटत नाही, असं मळमळल्यासारखं होतंय, काही खाल्लं तरी मला ऍसिडिटी होऊन जाईल. काजल तरी सुद्धा आईला म्हणत असते की नाही आई, तू जेव ना थोडंसं, नाहीतर तुला पुन्हा भूक लागेल. तेव्हा संगीता चिडते आणि म्हणते की तुला एकदा म्हटलं ना नको म्हणून, तर नको. संगीता तिला विचारते तुला वरण आणू का? तेव्हा काजल म्हणते की हो. संगीता आता किचन मध्ये जाते. काजल विचार करत असते की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, आई जेवत का नाहीये? संगीता वरण घेऊन येते. काजलला ती विचारते की काय ग, पाणी संपवलं सुद्धा आणि गटगट करून सगळे पाणी पिऊन टाकलंस? माझी आई नेहमी म्हणायची की जेवताना असं गटगट करून पाणी कधीच प्यायचं नाही, नाहीतर जेवण अंगाला लागत नाही. काजल तिला म्हणते की आई तू खाली बस ग एकदा आणि मला सांग की नक्की काय मॅटर आहे तो. संगीता म्हणते की अगं तुला सांगितलं ना, तसं खरंच काही नाहीये. काजल म्हणते की बरं, तुला बरं वाटत नाहीये ना, मग तू एक काम कर, मस्तपैकी आतमध्ये जा आणि झोपून घे. संगीता म्हणते की हो का, आणि मग हे सगळं आवरणार कोण? काजल म्हणते की मी आहे ना, आता कॅफेमध्ये आपण हे सगळं आवरतो त्याच्यामुळे आपल्याला सवय झालीये, तू जाऊन झोप निवांत. संगीता आता काजलच्या तोंडावरनं हात फिरवत असते. काजलचं तिला फार कौतुक वाटत असतं. तर काजल म्हणते की आई बस झालं ना आता, तू जा बरं आतमध्ये. संगीता आता विश्रांती घेण्यासाठी आतमध्ये निघून गेलेली असते. परंतु इकडे टॉम अँड जेरीची भांडणं अजून सुरूच असतात. कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत दे ना माझ्याकडे, मी काढते ना डिझाईन्स. अद्वैत म्हणतो की नाही देणार. कला म्हणते की दे म्हटले ना तुला. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की नाही देणार म्हटलो ना, उठ बरं इथून, तू आत्ताच्या आत्ता इथून उठून खाली जा, नाही तर आईला जाऊन सांगेल मी. कला म्हणते की हा, आईला जाऊन सांगेल म्हणे. पहिली दुसरीच जातोस का रे आईला सांगायला? अद्वैत म्हणतो की काय ग, तुला काय वाटतं की चांगले डिझाईन्स फक्त तुलाच बनवता येतात का? होल्ड, 2 मिनिटं थांब. अद्वैत आता त्याने काढलेले डिझाईन्स कलाला दाखवत असतो आणि कलाला तो म्हणतो की याला म्हणतात डिझाईन, मॉडर्न अँड एलिगंट. कला ते डिझाईन्स बघत असते आणि हसत असते. अद्वैत म्हणतो की बघ, याला म्हणतात डिझाईन्स, असे डिझाईन्स कोणी काढूच शकत नाही आणि हे डिझाईन्स अजून मार्केटमध्ये कधी आलं सुद्धा नाहीये. बघितलं आता तू हे डिझाईन्स? तेव्हा कला म्हणते की हो. अद्वैत म्हणतो की मग झोप आता, तुला चांगली झोप लागेल. कला आता तिच्या अंथरुणावर निघून येते, परंतु तिला माहित असतं की अद्वैतने अजिबात मिस्टर स्वामीनाथन यांना जे डिझाईन्स पाहिजे ते काढलेले नाहीयेत. इकडे संगीता ही झोपलेली असते, परंतु तिला काही झोप येत नसते, ती जागीच असते. आता काजल तिथे येते आणि म्हणते की आई. संगीता उठते आणि म्हणते की काय ग, काय झालं, तुला काही भूक वगैरे लागलीये का? तेव्हा काजल म्हणते की हो आई, भूक लागलीये. संगीता आता थोडी खाली बघते आणि म्हणते की थांब, मग तुला काहीतरी बनवून देते मी. काजल म्हणते की हा हा, तू चल ना माझ्यासोबत. काजल आता संगीताला घेऊन हॉलमध्ये येते
काजलने आता ऑलरेडी ताट वाढून ठेवलेलं असतं. संगीताला ती घेऊन डायनिंग टेबलवर येते आणि तिला म्हणते की आता जेवायचं, मस्तपैकी पोटभर जेवायचं. संगीता म्हणते की काय ग, पण भूक तर तुला लागली होती ना. काजल म्हणते की हो, मग आपण दोघी संपवणार आहोत हे सगळं. संगीता आता काजलकडे बघू लागते. तेव्हा काजल संगीताला म्हणते की आई, मला माहितीये की तुला पण भूक लागली आहे आणि तुला काय वाटलं, तू सांगितल्यावर आपल्याला पटेल का? तुला वाटलं असेल तू मला फसवलंय, परंतु आपण मात्र फसणाऱ्यातले नाहीयेत. हा, घरातलं जेवण संपलं म्हणून तू सगळं जेवण आपल्यासाठी ठेवलंस आणि तू मात्र काहीच खाल्लं नाहीस ना, आणि तू तर उपाशीच राहिली ना. संगीताच्या डोळ्यात पाणी येतं. काजल आता संगीताला स्वतःच्या हाताने भरवत असते. संगीता काजलला म्हणते की तू पण उपाशी राहिलीये ना, धर तू हे खा. काजल म्हणते की बरं ठीक आहे, आपण एक डील करूयात, एक घास तू आपल्याला भरवणार आणि एक घास मी तुला भरवणार. संगीता म्हणते की ठीक आहे. काजल आता थोडी रडवेली झालेली असते. संगीताला ती म्हणत असते की आई, घरामध्ये जेवण नाहीये ही गोष्ट तू आपल्यापासून का लपवून ठेवलीस? आपण काहीतरी केलं असतं ना, कॅफे मधून काहीतरी उधारी घेतली असती. संगीता म्हणते की अगं कशी घेणार होतो आपण उधारी, तुझा पगार आधीच अपुरा पडतो आणि ते उधारी आपण कसं फेडणार होतो, आणि तसंही तुझ्या हॉटेलमध्ये तर खूपच सारे नियम आहेत. काजल संगीताला म्हणते की अगं ते जाऊ देत ना, आपण काहीतरी झोल केला असता. संगीताला ती जेवायला भरवत असते. काजल म्हणते की आपल्याला ना हेच आवडत नाही, तुम्ही ना आता मला कलाताई सारखं वागवायला लागलंय. तुमचे कुठलेच प्रॉब्लेम तुम्ही मला सांगत नाहीये, सगळं काही एकट्यानेच सहन करताय. का करताय ग आई तुम्ही हे सगळं? तेव्हा संगीता म्हणते की अगं असं काहीच नाहीये काजल. तेव्हा काजल म्हणते की नाही आई, असंच आहे. समजा आपण या घरातला मुलगा असतो तर आपल्याला सगळे प्रॉब्लेम सांगितलेच असते ना तुम्ही. आज तर प्रॉब्लेम आहे आई वडिलांचा, तुम्ही ना मुलींना कधी आपलं समजतच नाही. संगीता म्हणते की अगं काजल, खरंच असं काही नाहीये, तुला सांगितलं ना बाळा, खरंच असं काही नाही. काजल म्हणते की ठीक आहे, नाहीये ना काही प्रॉब्लेम तुम्हाला, मग इथून पुढे जर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला तर पहिल्यांदा तो येऊन मला सांगायचा मुलासारखा, कारण आपण तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, इथेच तुमच्या डोक्यावर बसून राहणार आहे. आणि रडत रडत ती म्हणत असते की तुमच्याही डोक्यावर कोणीतरी मिरा वाटायला पाहिजे ना. आता संगीता हसते आणि आपली काजू आज खरंच खूप मोठी झाली आहे असं तिला वाटत असतं. नेहमी अल्लडपणा करणारी, टपोऱ्यांसारखी फिरणारी, आज आपली काजल आपल्या घरची जबाबदारी घेतीये, तिला घरच्यांची काळजी वाटते, तिला घरच्यांचे प्रॉब्लेम समजताय. ही गोष्ट बघून आता संगीताला खूपच छान वाटलेलं असतं. काजल मग संगीताला एक घास भरवते आणि संगीता देखील काजलला घास भरवते. एका क्षणासाठी का होईना संगीता तिचं सगळं दुःख विसरून गेलेली असते. तिकडे सर्व चांदेकर हे हॉलमध्ये जमलेले असतात. सरोज आबांना म्हणत असते की आतापर्यंत खूप अडथळे आले, खूप प्रॉब्लेम्स आले, परंतु काळजी करू नका, इथून पुढे सगळं काही सॉल्व्ह होणार आहे, इथून पुढे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, कारण अद्वैत खूप जास्त मेहनत घेतो त्यासाठी. एकदा की आपल्याला हे डील मिळालं ना तर श्रीकांत भाऊजींच्या जयपूरच्या ब्रांचला सुद्धा खूप फायदा होणार आहे. शेवटी सोशल मीडिया, मार्केटिंग ह्या सगळ्या गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत. छोटीशी चूक जसं की सगळं काही बिघडवू शकते ना, त्याचप्रमाणे एक नकळत घडलेली चांगली गोष्ट कुठल्या कुठेही घेऊन जाऊ शकते. आणि खरंच अद्वैत हे सगळं अगदी व्यवस्थितपणे हँडल करतोय. त्याच्यामुळेच आपल्या नवीन प्रोजेक्ट मधील नाविन्य आणि त्यातली कल्पकता हे सगळं काही टिकून आहे. त्याचबरोबर मार्केटिंगचं प्रेझेंटेशन सुद्धा अगदी उत्तम झालेलं आहे. आबा सरोजला म्हणतात की आमच्या वेळी हे सगळं खूप वेगळं होतं बरं का, बिझनेस म्हणजे फक्त देवाण आणि घेवाण, परंतु आता हे सगळं खूपच किचकट झालंय. आणि हो अद्वैत, माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला ही गोष्ट माहिती आहे की तू प्रत्येक काम व्यवस्थितच करतो आणि हे स्वामीनाथनची डील सुद्धा तुलाच मिळणार आहे. अजून एक मानाचा तुरा रोवला जाणार. सगळीकडे अद्वैतचं कौतुक होत असतं. सरोजही अद्वैतचं कौतुक करत असते, आबाही अद्वैतचं कौतुक करत असतात. त्यामुळे राहुलच्या आणि रोहिणीच्या पोटात मात्र दुखत असतं. अद्वैत म्हणतो की थँक्यू आबा, अँड आय एम शुअर की स्वामीनाथन यांना आपले डिझाईन्स आता नक्कीच आवडतील. त्याच वेळी मिस्टर स्वामीनाथन हे तिथे आलेले असतात आणि म्हणतात की येऊ का आतमध्ये. सर्वजण खुश होतात. आबा म्हणतात की हो तुमचीच वाट बघत होतो आम्ही. या मिस्टर स्वामीनाथन हे आतमध्ये आलेले असतात. आबा कलाला त्यांचा पाहुणचारासाठी सांगतात. मिस्टर स्वामीनाथन हे आबांना म्हणत असतात की खरे तर मी उद्या मीटिंग करणार होतो, परंतु इथेच मी जरा जवळ येत होतो, म्हटलं चला घरी मीटिंग केली तर मला तुम्हालाही भेटता येईल. आबा म्हणतात की हे अगदी तुम्ही बरोबर केलं बरं का. आता तसंही बिझनेस फक्त ऑफिसमध्ये होतो असं कोणी सांगितलंय. अशी जर माणसांमध्ये आपुलकी असेल ना तर बिझनेस ऑफिसमध्ये असो नाही तर कुठेही असो सगळीकडे चांगलाच होतो.
तेवढ्यातच कला तिथे येते आणि मिस्टर स्वामीनाथन यांना ती कॉफी देते. स्वामीनाथन सर कलाला म्हणतात की खरंच मला याची खूप गरज होती, म्हणजे आता बाहेर पाऊस चालू आहे आणि खूप कॉफी प्यावीशी वाटत होती. ते कलाला थँक्यू म्हणतात. कलाला ते म्हणतात की कॉफी एकदम तुमच्या कोल्हापुरात म्हणता ना, ते एकदम फक्कट तशी झाली अगदी. मिस्टर स्वामीनाथन हे कलाला म्हणत असतात की मग आज काय जेवणाचा बेत आहे? खरं तर इथे मीटिंग घेण्याचा माझा अजून एक स्वार्थ होता की मला तुमच्या हातचं काहीतरी खायला मिळेल. कला म्हणते की अहो सर, स्वार्थ कसला त्याच्यामध्ये? आमच्या घरामध्ये अतिथी देवो भव हीच परंपरा आहे. पाहुणे जर आले तर आम्हाला आनंदच होतो आणि आज तुमच्यासाठी खास मराठमोळा स्वयंपाक केलाय. तुम्ही मागच्या वेळी म्हणाला होतात की तुमची आजी एका प्रकारची चटणी बनवायची. मी ती चटणी बनवण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय. कलाचं हे बोलणं ऐकून मिस्टर स्वामीनाथन हे फारच खूप खुश होतात आणि म्हणतात की अरे वा, आज तर खूपच आनंदाचा दिवस आहे. मग आज डीलही फायनल होईल आणि मेजवानीही होईल. अद्वैतला ते विचारतात की आता आपण करायची का सुरुवात? तेव्हा अद्वैत म्हणतो की येस सर. घरातले सर्वजण तिथेच असतात. आता अद्वैत मिस्टर स्वामीनाथन यांना लॅपटॉपवर डिझाईन्स दाखवत असतो. एक एक डिझाईन्स दाखवत असतो. त्याची इन्फॉर्मेशन तो मिस्टर स्वामीनाथन यांना सांगत असतो. परंतु त्या डिझाईन्स मात्र मिस्टर स्वामीनाथन यांना काही एवढ्या भावलेल्या नसतात हे त्यांच्या तोंडावरनं दिसत असतं. अद्वैत मिस्टर स्वामीनाथन यांना सांगतो की तुमच्याप्रमाणे मी डिझाईन्स बनवलाय आणि तुम्हाला ज्या डिस्प्लेला डिझाईन्स हव्या त्या सुद्धा वेगळ्या बनवल्यात. मिस्टर स्वामीनाथन लगेच ओळखतात आणि अद्वैतला म्हणतात की मला सांग अद्वैत, तुझी डिझायनर बदलली आहे का? मला सांग या डिझाईन्स कोणी काढल्यात? तेव्हा अद्वैत म्हणतो की सर, तुम्ही ज्याप्रमाणे मला म्हणाला होतात की आपल्या डिस्प्लेच्या डिझाईन मध्ये काहीतरी युनिकनेस हवाय, त्या पद्धतीनेच मी हे डिझाईन्स करून घेतले. मिस्टर स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात की दुसरा कुठल्या तरी ज्वेलर कडून तू हे बनवून घेतलेत का? अद्वैत म्हणतो की नाही सर, म्हणजे मुद्दा असा होता की डिझाईन्स या वेगळ्या असायला पाहिजे. स्वामीनाथन म्हणतात की नाही, माझा तर हा मुद्दा नव्हताच. मला ह्या डिझाईन्स युनिक नकोय तर पारंपरिक हव्यात. सर्वजण आता टेन्शन मध्ये आलेले असतात. ऍक्च्युली कलाला आधीच माहित असतं, जेव्हा तिने अद्वैतचे डिझाईन्स बघितलेले असतात, तिला माहित असतं की मिस्टर स्वामीनाथन यांना हे डिझाईन्स आवडणार नाही. अद्वैतने जे डिझाईन्स काढलेले असतात तेही चांगलेच असतात, त्याने चांगले डिझाईन काढलेले असतात. परंतु जी नीड मिस्टर स्वामीनाथन सरांची असते ती नीड अद्वैतने पूर्ण केलेली नसते, कारण मिस्टर स्वामीनाथन यांना पारंपरिक डिझाईन्स हवे असतात. कलाला ही गोष्ट माहित असते, म्हणून कला इतक्या वेळ अद्वैतला म्हणत असते की मी काढते, परंतु अद्वैतने ऐकलेलं नसतं आणि त्याचे हे पराक्रम असतात. अद्वैत हा मिस्टर स्वामीनाथन सरांना म्हणतो की हे डिझाईन्स खूप चांगले आहेत आणि मी खूप युनिक पद्धतीने ते बनवून घेतले. तेव्हा मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की हे डिझाईन्स चांगले नाहीयेत असं मी म्हणतच नाहीये, परंतु आपल्याला पारंपरिक डिझाईन्स हवेत. मी तुम्हाला डिझाईनच्या बाबतीत काय सांगितलं होतं? पारंपरिक पण नाविन्यपूर्व. आपल्या ज्या आधीच्या डिझाईन्स होत्या त्या डिझाईन्सच्या तर जवळ सुद्धा जात नाहीये ह्या डिझाईन्स. अरे अद्वैत, तू ह्या डिझाईन्स मला दिल्याच कशा? तुला तर सगळं काही माहितीये आणि तुझी जी आधीची डिझायनर होती तिला बरोबर माहित होतं की मला कुठल्या डिझाईन्स हव्यात म्हणून. एक छोटेसं ब्रीफ जरी तिला दिलं तरी अगदी पारंपरिक जसा दागिना मला हवाय तसा दागिना ती काढून द्यायची. रिजेक्ट करण्याची काही वेळच आली नव्हती. आणि तसंही तू आयत्या वेळी एवढा मोठा बदल का केलास? अद्वैत हा स्वामीनाथनला म्हणत असतो की सर, तुम्ही फक्त एकदा प्लीज ह्या डिझाईन्स बघून घ्या. तुम्ही एकदा सगळ्या डिझाईन्स तर बघून घ्या. हे बघा, तुम्हाला जर कुठल्या डिझाईन्स मध्ये प्रॉब्लेम वाटला तर त्या चुका मी सुधारून घेईल, परंतु आधी तुम्ही सगळ्या डिझाईन बघून तरी घ्या आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला डिझाईन्स आवडतील सुद्धा. सरोज स्वामीनाथन यांना म्हणते की मिस्टर स्वामीनाथन, अद्वैत जे बोलतोय ते बरोबर आहे, कारण ह्या ज्या डिझाईन्स आहेत त्या टेक्निकली वरचढ आहेत. आधीच्या डिझाईन्स नुसत्याच काढल्या गेल्या होत्या, परंतु ह्या डिझाईन्स ह्या अभ्यासपूर्वक आहेत. मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की नाही, ह्या डिझाईन चांगल्या असतील. मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की ठीक आहे, या डिझाईन मध्ये अभ्यासही आहे, टेक्निकली त्या डिझाईन वरचढ सुद्धा आहेत, परंतु या डिझाईन्स मध्ये मला कुठे कला दिसत नाहीये. अद्वैतचा आता चांगला झालेला असतो, कारण रात्री अगदी जोशामध्ये त्याने कलाला सांगितलेलं असतं की माझ्या डिझाईन्स एक नंबर आहेत आणि त्या सिलेक्ट होणार म्हणजे होणारच. परंतु त्याच वेळी कलाला हेही समजलेलं असतं की चांदेकर आता चांगलाच तोंडावर पडणार आहे, त्यामुळे त्याच्याच मनासारखं करून देण्यासाठी कला त्याला काही म्हणत नाही आणि कलाने ते झोपून घेतलेलं असतं. आता अद्वैतला खरी गोष्ट समजलेली असते की आपल्या डिझाईन्स या कुठल्याच लेवलच्या नाहीये. आपण जरी स्वतःला एवढं शहाणं समजत असेल, आपण टेक्निकली बरोबर डिझाईन्स काढल्यात, आपल्याला ह्या गोष्टीचा खूप अभ्यास आहे, परंतु आपल्यामध्ये ती कला नाहीये जी कला कलाकडे आहे. आणि तिलाही कळलेलं असतं की अद्वैतला बरोबर त्याची जागा दिसली आणि ती आता स्वतःशीच हसत असते. सर्वजण एकमेकांकडे बघत असतात या दृष्टीने, कारण ती डिझायनर दुसरी तिसरी कोणी नसून
कलाच असते आणि त्यामुळे सगळ्यांची तोंडही वाकडी झालेली असतात. तेव्हा स्वामीनाथन सगळ्यांना विचारतात की काय झालंय, तुम्ही असं का बघताय, मी काही वेगळं बोललोय का? आणि तुम्ही माझ्याकडे असं नका बघू, कारण मी टेक्निक पेक्षा कलेला जास्त महत्व देतो आणि इतके वर्ष झाले मला या सगळ्या गोष्टीमध्ये अनुभव आहे आणि त्यातून तर मला एक गोष्ट समजलीये की जिथे कला असेल ना तिथे आपोआप यश मिळतं. अद्वैत म्हणतो की पण सर, तेव्हा स्वामीनाथन सर म्हणतात की हे बघ अद्वैत, तुझाही वेळ आणि माझाही वेळ वाया जाऊ नये म्हणून एक गोष्ट मी जरा स्पष्टच सांगतो. ह्या ज्या तुम्हाला ज्या डिझाईन्स दाखवल्या त्या नाविन्यपूर्व नाहीयेत आणि मला जशा पाहिजे तशा तर अजिबातच नाहीयेत. मला एक्झॅक्टली काय हवंय हे त्या डिझायनरला पक्क ठाऊक आहे. सरोज म्हणते की सर, पण तुम्हाला ज्या डिझाईन्स हव्या आहेत तशी डिझाईन आमचे डिझायनर काढून देईल ना तुम्हाला? अद्वैत म्हणतो की हो आई. तेव्हा सरोज म्हणते की अद्वैत, तू एक काम कर ना, आपण जी नवीन डिझायनर बोलवली आहे त्या नवीन डिझायनरला तू कॉन्फरन्स वर घे आणि तिला स्वामीनाथन सरांपुढे सांगला नक्की कसे डिझाईन्स काढायचेत म्हणून. अद्वैत आता गडबडत असतो कारण ती डिझायनर दुसरी तिसरी कोणी नसून अद्वैतच असतो, कारण अद्वैतने रात्रभर जागून त्या डिझाईन्स काढलेल्या असतात. मिस्टर स्वामीनाथन हे सरोजला म्हणतात की एक मिनिट, कदाचित मी जे काही सांगतोय ते तुम्हाला समजलेलं नाहीये. तुम्ही मला आधीच्या ज्या काही डिझाईन्स दाखवल्या त्या सगळ्या मी लगेच ओके केल्या, परंतु यामध्ये मला काही मजा दिसत नाही. आता तुम्हाला समजलंच असेल मला नक्की काय म्हणायचंय ते. तुम्ही तुमची डिझायनर बदलली आहे ना? सरोज म्हणते की हो, म्हणजे त्याचं काय झालं ना? तेव्हा मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की एक्झॅक्टली, मी जेव्हा ह्या डिझाईन्स बघितल्या तेव्हाच मला कळलं की तुमची डिझायनर बदलली आहे. आबासाहेब, तुम्ही सुद्धा ह्या डिझाईन्स बघितल्या ना आणि मला माहितीये की तुमची पारखी नजर आहे. मला जे वाटतंय ते तुम्हालाही वाटलं असेल. आबासाहेब, एक गोष्ट तुम्हालाही माहितीये की बिझनेस कितीही डेव्हलप झाला तरी त्यातल्या काही गोष्टी असतात की ज्या जशाच तशा राहतात. प्रत्येक डिझायनरची आपापली एक कामाची पद्धत असते. जुन्या डिझायनर मध्ये खरंच एक कला होती, परंतु आता ज्या काही मला डिझाईन दाखवल्या त्यामध्ये मला ती कला नाही दिसत. म्हणजे ही डिझाईन काही वेगळी आहे असं नाही म्हणणार मी, असं नाही म्हणणार की ही डिझाईन खराब आहे, परंतु ही डिझाईन आजकालच्या ज्या ज्वेलरी बनतात ना, म्हणजे ज्या आर्टिफिशियल ज्वेलरी, त्याच्यामध्ये ही डिझाईन चालू शकते. म्हणजे प्लास्टिकची ज्वेलरी असेल, चांदीची ज्वेलरी असेल, त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, परंतु आपला तर एक ब्रँड आहे. एवढ्या मोठ्या लॉन्चला पारंपरिक भारदस्तपणा, हिच्या डिझाईन्स खरंच किती देखण्या होत्या, म्हणजे त्यात आपलेपणा होता, पारंपरिकपणा होता, परंतु ह्या डिझाईन्स मध्ये मला मात्र काहीच दिसत नाहीये. बाबा स्वामीनाथन यांना म्हणतात की अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. प्रत्येकाची एक खासियत असते, त्यामध्ये वेगळेपण असतं, भरीवपणा असतो आणि कोणाकोणाला तर दैवी आशीर्वाद भेटलेला असतो. त्याने कुठलंही काम केलं तरी ते काम चमकतच. मिस्टर स्वामीनाथन अद्वैतला सांगतात की अद्वैत, एक गोष्ट मी तुला जरा स्पष्टपणे सांगतो की जर तुझी आधीची डिझायनर आपल्यासोबत काम करायला तयार असेल तर आणि तरच मला चांदेकरांसोबत काम करण्यात इंटरेस्ट आहे, अन्यथा मी दुसरीकडे काहीतरी अरेंजमेंट करतो. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा कला मनात विचार करत असते की मी चांगली सांगत होते की मी डिझाईन्स काढून देते, पण आगाऊला मात्र स्वतःला शहाणपणा करायचा असतो सगळीकडे. आबा मिस्टर स्वामीनाथन यांना म्हणतात की खरं तर तुम्ही माझा शब्द कधी पडू देणार नाही, परंतु तुम्हाला एक विनंती करू का? आजपर्यंत आमच्या अद्वैतने बिझनेसमध्ये खूप मोठमोठे निर्णय घेतलेत आणि आजपर्यंत त्याने आमच्या घराण्याचं आणि बिझनेसचं नाव खाली पडू दिलं नाही. तसंही ही गोष्ट तुम्हालाही माहिती आहे, म्हणून तर आज तुम्ही आमच्यासोबत बिझनेस करायला आलात. आता मला माहिती आहे की त्याच्याकडून थोडीफार चूक झाली असेल, परंतु एक दिवसाची मुदत त्याला देऊ शकाल का तुम्ही? मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की आबासाहेब, खरं तर वेळेला खूप किंमत आहे माझ्यासाठी, परंतु तुम्ही एवढी विनंती करताय तर मी नक्कीच देईल. आबा आता त्यांच्या पुढे हात जोडतात, तर मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की आबासाहेब, तुम्ही हात नका जोडून, अद्वैत डिझाईन्स देईल असं मला वाटतंय. अद्वैत, तू एक दिवस घेऊ शकतो, पण फक्त उद्याचा दिवस. पर्सनल आणि प्रोफेशनल रिलेशन मी अगदी व्यवस्थितपणे पाळतो, त्यामुळे मी घरी आलोय म्हणजे काहीही गोष्टी मान्य करेल असं नाही होणार. अद्वैत म्हणतो की थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मिस्टर स्वामीनाथन आता निघालेले असतात, तेव्हा आबा म्हणतात की अहो तुम्ही जेवून जाताय ना? तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की नाही नाही, पुढच्या वेळी नक्की येईल जेवायला. कला मिस्टर स्वामीनाथन यांना थांबवते आणि म्हणते की एक मिनिट. कला किचन मध्ये जाते आणि पुरणपोळी आणि चटणी घेऊन येते. मिस्टर स्वामीनाथनना ती देत म्हणते की यामध्ये पुरणपोळ्या आणि तुमच्या आजीची चटणी सुद्धा ठेवली आहे. मिस्टर स्वामीनाथन कलाला थँक्यू म्हणतात आणि मग सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून निघतात. सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं. आता सरोज पहिल्यांदा खूप रागारागाने तिथून निघून जाते, कारण तिला अजिबात मान्य नसतं की आता ह्या गोष्टीसाठी त्या पोरीचे पाय धरायचे. तिला काय करावं ते कळत नसतं. ती तिथून निघून गेलेली असते. एक एक करून सगळेजण तिथून निघून जातात. तर अद्वैत आणि कलाच हॉलमध्ये राहतात. तर अद्वैत आता कलाकडे बघत असतो आणि खाली बघत असतो, कारण ज्या काही त्याने बढाया मारलेल्या असतात त्या सगळ्या खोट्या ठरलेल्या असतात आणि कला मात्र अद्वैतकडे बघून हसत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत आणि कला झोपण्याची तयारी
तयारी करत असतात. आता हिच्याकडे विषय कसा काय काढायचा आणि विषय काढला तर ही भाव खाणार हे तर माहितीये. कला अद्वैतकडे बघत असते, हसत असते आणि मनात म्हणत असते की आता इतकी नाटकं करणार आहे ना मी, आता फक्त तू तोंड उघड मग तुला सांगते बरोबर मी. रोहिणी सरोजचे कान भरत असते. सरोजला ती म्हणत असते की मिस्टर स्वामीनाथन यांना कलाबद्दल सिंपती आहे म्हणून तर कला त्यांचे कान भरत नसेल ना. मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की याचा अर्थ मिस्टर स्वामीनाथ यांना माहित असेल का ते डिझायनर कोण आहे ते. शेवटी अद्वैत हा कलाला म्हणतो संध्याकाळपर्यंत डिझायनर भेटणं खूप कठीण आहे आणि मिस्टर स्वामीनाथन यांना जुने डिझाईन्स हवेत. करशील का खरे डिझाईन्स. तर कलाला मात्र खूप मोठा धक्का बसतो की अद्वैत तिला प्लीज म्हटलेला असतो आणि त्यानेच आता स्वतःहून कलाला डिझाईन्स काढायला सांगितलेले असतात. तर मित्रांनो, या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.